खरं तर भारतात गर्भसंस्कारांचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा विशिष्ट जाती धर्माशी हे जोडलं जातं, विशिष्ट क्रियांशी जोडलं जातं. पण मुळात गर्भसंस्कार कुठल्या जाती धर्माशी संलग्न नाही आहे. निश्चितच आज WHO सुद्धा सांगतं की गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा प्रभाव आणि परिणाम होतोय. त्यामुळे आणि पिढ्यानपिढ्या म्हणजे अगदी आयुर्वेदामध्ये सुद्धा गर्भसंस्कारांचे दाखले दिले गेलेले आहेत. इतिहासातले अनेक दाखले आहेत. गर्भसंस्कार म्हणजे आत्तापर्यंत लोकांना काय वाटत आलं, तर लोकांना वाटलं की गर्भसंस्कार म्हणजे धार्मिक विधी. गर्भसंस्कार म्हणजे पूजापाठ. खरं तर गर्भसंस्कार म्हणजे सायंटिफिकदृष्ट्या पाहिलं तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. खरं तर भारतात गर्भसंस्कारांचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा विशिष्ट जाती धर्माशी हे जोडलं जातं, विशिष्ट क्रियांशी जोडलं जातं. पण मुळात गर्भसंस्कार कुठल्या जाती धर्माशी संलग्न नाही आहे. तर गर्भसंस्कार ही पूर्णपणे सायंटिफिक टर्म आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य त्या गर्भवती स्त्रीचं जे असतं किंवा भावनिक आरोग्य आहे त्याच्याशी निगडीत असणारी ही टर्म आहे. आणि त्यामुळे याच पद्धतीनं त्या सर्वांनी याच पद्धतीनं या गर्भसंस्कारांकडे पाहिलं पाहिजे. आणि हा वेगळा अप्रोच जर का जाणून घेतला तर मला वाटलं की घराघरातल्या प्रत्येक जाती धर्माच्या त्या प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या गर्भात वाढत असणाऱ्या त्या स्वतःच्या बाळाला घडवण्यासाठी आणि आपल्या 9 महिन्यांच्या जर्नीला उत्कृष्ट बनवण्यासाठी ही सायंटिफिक टर्म फॉलो केली गेली पाहिजे. पण याला काही वैज्ञानिक काही आधार आहे का? निश्चितच आज WHO सुद्धा सांगतं की गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा प्रभाव आणि परिणाम होतोय. त्यामुळे आणि पिढ्यानपिढ्या म्हणजे अगदी आयुर्वेदामध्ये सुद्धा गर्भसंस्कारांचे दाखले दिले गेलेले आहेत. इतिहासातले अनेक दाखले आहेत. आणि WHO सुद्धा ह्याला मान्य करतं की गर्भामध्ये वाढत असणाऱ्या बाळावरती गर्भवती स्त्रीच्या भावनांचा किंवा तिच्या ओव्हरऑल सायकोलॉजीचा परिणाम होतो, तिच्या एन्व्हायरमेंटचा परिणाम होतो. याला काही धार्मिक आधार आहेत का? म्हणजे जसं की महाभारतामध्ये सांगितलं जातं की अभिमन्यू म्हणजे अर्जुनाचा मुलगा गर्भामध्ये तिने श्रीकृष्णाने सांगितलेली जी कथा ऐकली म्हणजे अ, जे कुरुक्षेत्रावर युद्ध झालं चक्रव्यूह तर भेदन. चक्रव्यूह कसं भेदायचं, कसं आत शिरायचं हे तो शिकला होता. तेवढा एक उल्लेख आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये खरंच गर्भसंस्कार केले जातात किंवा तशी परंपरा आहे असं परंपरा तुमचं ही काही पिढ्यानपिढ्यापासून चाललेलं आहे. खरं तर वेदांमध्ये गर्भसंस्कारांबद्दल सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे गर्भसंस्कार ही खूप जुनी संस्कृती आहे जी आत्ता आपण विसरलेलं आहे. पण याचं प्रूफ असं द्यायचं म्हटलं तर याच्यावरती म्हणजे आत्ता अलीकडच्या काळात जर बघायचं म्हटलं तर इस्रायल या देशामध्ये या प्रोसेसला खूप व्हॅल्यू दिली जाते. मूळ भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेले गेलेले गर्भसंस्कार आज इस्रायलमध्ये मात्र अगदी 100% वापरले जातात मी म्हणेन. म्हणजे भारताच्या बाहेर किती देशामध्ये वापरतात असं? मेन आता अनेक देशांचं म्हणजे त्यांचं कल्चर वेगवेगळं आहे. चीनी कल्चर वेगळं आहे, जापनीज कल्चर वेगळं आहेत. अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये 9 महिन्यांसाठीचे वेगवेगळे कल्चरच आहेत. पण गर्भसंस्कारांशी सिमिलर असं जर काय कल्चर कुठे फॉलो केलं जातं तर ते म्हणजे इस्रायलमध्ये. आज इस्रायल छोटासा देश आहे. भारत देशाच्या तुलनेत पाहिलं तर अवघं 1% लोकसंख्या असणारा देश, पण आज अवघ्या जगाला भार आहे. मग याचं कारण काय? डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च आहे. ते सांगतात की आज इस्रायल जगावरती राज्य करतो याचं कारण की इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनून येतंय. का? का तर इथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल इस्रायलमध्ये कंपल्सरी सर्व करतात. येस. म्हणजे तिथल्या घरातच काय तिथल्या समाजामध्ये हा अवेअरनेस आहे. त्यामुळे जशी प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळते ती गुड न्यूज मिळाल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत त्या स्त्रीला वेगळ्या पद्धतीनं ट्रीट केलं जातं. तिचं भावनिक मानसिक आरोग्य कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी संपूर्ण सोसायटी तिला मदत करत असते. घरचे तर करतात पण अखंड सोसायटी. आणि मग त्याचं परिवर्तन म्हणून आपल्याला काय बघायला मिळतं किंवा रिझल्ट स्वरूपात काय बघायला मिळतं? आज तिथली आई जर का ते हे सगळं फॉलो करते तर त्याचा परिणाम असा बघायला मिळतो की इस्रायल आज यशाच्या उच्च शिखरावरती आहे. म्हणजे अवघी भारताच्या तुलनेत 1% लोकसंख्या असताना सुद्धा इस्रायल आज यशाच्या टोकावरती आहे. बरोबर. कारण का? कारण तर बेस, गर्भसंस्कारांचा हा बेस. तर ही प्रोसेस केल्यानं नुकसान तरी निश्चितच काही नाहीये. तुम्ही जर का पॉझिटिव्ह राहिलात, हॅपी राहिलात, आनंदी राहिलात, ॲक्टिव्ह राहिलात, क्रिएटिव्ह राहिलात, एनर्जेटिक राहिलात, पीसफुल राहिलात, स्टेबल राहिलात
कन्सिस्टंट राहिलात हं. तर निश्चित ह्याचा काहीतरी चांगलाच परिणाम होणार आहे. कोणताही वाईट आणि विपरीत परिणाम होऊ शकत नाही. नक्कीच. हिंदू संस्कृतीमध्ये आपण म्हणजे आपल्याला सगळं ग्रंथामध्ये दिलेलं आहे की 16 संस्कार असतात. बरोबर. मग हे गर्भसंस्कार हा त्यामध्ये येतो का? गर्भसंस्कार हे 2 नंबरचे संस्कार आहेत. बरं, म्हणजे म्हणजे जसं आपण 16 म्हणतो, मधील. पहिला संस्कार कोणता येतो तर त्याला बीजसंस्कार म्हणतात. कन्सीव्ह करायच्या आधीच केलेला तो बीजसंस्कार आणि शेवटी जो येतो तो अंत्यसंस्कार. बरं. याच्यामध्ये वेगवेगळे संस्कार वेगवेगळ्या एज वाईज टप्प्यांवाईज सांगितले गेलेले आहेत. पण या 16 मधला सेकंड नंबरचा संस्कार तो म्हणजे गर्भसंस्कार. म्हणजे ऑलरेडी कन्सेप्ट आहे आपल्या. ऑलरेडी कन्सेप्ट आहे.